हमारे अगले मेहमान प्रदीप सोलंकी साहब अपना इजहार ख्याल करेंगे। या कार्यक्रमासाठी विचार मंचावर बसलेले आरपीआयचे प्रमुख प्रकाशजी जावळे, बामसेपच्या वतीनं आपली भूमिका मांडलेले माझे मित्र डॉक्टर प्रदेव कसाबजी, जानकर साहेबांची प्रतिमा उपस्थित इंजिनियरजी भोजने, या विचार मंचावर सर्व रथी महारथी, या संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जावेदजी, माझे मित्र खालिद भाई, उपस्थित सर्व संघटनेचे पदाधिकारी बांधवांनो, आणि आमच्या समाजामध्ये मुस्लिमाच्या बाबतीत असं चित्र निर्माण केलेलं आहे की या देशातला मुस्लिम म्हणजे अत्यंत कर्मठ आहे, अत्यंत क्रूर आहे आणि जास्त जास्त असला तर अतिरेकी आहे। ही भूमिका आमच्या मराठ्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केलेली आहे। खेड्यामध्ये प्रश्न विचारला गेला की मराठ्यांनो तुमचा नंबर 1 शत्रू कोण? आमचं मराठ्याचं पोरगं उभा राहतं म्हणतं मुसलमान। त्याला जर विचारलं बाबा तुझ्या गावात मुसलमानचे घरं किती, तो म्हणतो 5 ते 6। तुझ्या गावात मुसलमानांनी किती जणांवर अन्याय केला हातवरी करा, एकाचाही हातवरी होत नाही। तुझ्या गावात मुसलमानाची दादागिरी नाही, तुझ्यावर एकानंही मुसलमानांना अन्याय केला नाही, तर तुझा नंबर 1 शत्रू मुसलमान कस काय? ते मला काय माहित, लोक म्हणतात म्हणून मी म्हणतो। म्हणजे अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रामध्ये आणि अशा लोकांची टाळकी जागेवर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर करतो। नेमके चित्र उभा केले जातात की शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट फाडतायत आणि खाली लिहिलेलं असतं दहशतवाद असा संपवावा लागेल। मराठ्याच्या डोक्यात फिट की मुसलमानं मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही। आम्ही मराठ्यांच्या पोरला समजावून सांगितलं शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं पोट फाडलंय खरं आहे, पण अफजल खानाचं पोट फाडल्यानंतर त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी मारलेला तुम्हाला का कळत नाही, याच्यावर चर्चा का होत नाही आहे? शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असं चित्र का निर्माण केलं? तर चारी बाजूने मुसलमान राजे होते, पण मुसलमान राजे होते याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते काय? औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय? मिर्झा राजे काय मुसलमान होता काय? औरंगजेबाने आपले 4 भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय? आपल्या बापाला अटक केली ते काय हिंदू होता काय? या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो। शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक होते तर रोज मराठ्यांच्या पोरला खेड्यापाड्यात मी समजावून सांगतो की शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल। शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान। शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुसलमान। शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान। आणि अफजल खानाचं पोट फाडण्यासाठी ज्या वाघनख्या पाठवून दिल्या तो रुस्तमे जमान हाही मुसलमान। एवढे मुसलमान अधिकारी जर शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असतात काय? शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते आणि 31 पैकी 10 मुसलमान होते, आणि बॉडीगार्ड काय करू शकतो इंदिरा गांधीला जाऊन विचारा। शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही, एकही कुराण जाळला नाही, मग शिवाजी महाराजांचा वापर मुसलमानांवर हल्ले करताना का केला जातो? याचा गांभीर्याने या देशामध्ये विचार झाला पाहिजे। अरे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर शिवाजी महाराजांच्या जगदीश्वराचं मंदिर उभारलं, मंत्र्याला विचारलं जगदीश्वराचं मंदिर उभारलं, माझ्या मुसलमान सैनिकासाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्याने विचारलं जागा दाखवा। शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यातली जागा दाखवली समोरची आणि सांगितलं की इथं मस्जिद बांधा, आणि राजवाड्यापुढे शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलेली आहे। हा इतिहास आपल्या देशामध्ये का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापर्यंत गेला तर या देशामधली सामाजिक दूरी निश्चित दूर होते। आज महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू आहे, जय शिवाजी पाडा कबर। कुठली कबर? प्रतापगडाच्या पायथ्याची। आम्ही पोराला रोज सांगतो अफजल खानाची कबर पाडा, पण बांधली कोणी? अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले, जिजाऊन विचारलं अफजल खानाचं काय झालं? मासाहेब मारला गेला, त्याचं प्रेत कुठे आहे? प्रतापगडाच्या पायथ्याला पडलंय। काय म्हणले जिजाऊ मासाहेब आई त्यांच्या की शोभा अफजल खान जिवंत असेपर्यंत अफजल खानाशी वैर होतं, अफजल खान मेला आपलं वैर संपलं, आणि तुझ्या राज्यात कुण्या प्रेताला कोल्या कुत्र्यानं तोडाव तुला शोभणार नाही। अफजल खानाच्या त्या प्रेताचं इज्जतीनं दफन कर आणि तुझ्या विजयाची साक्ष म्हणून तिथं कबर बांध। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं दफन करून तिथं कबर बांधली शिवाजी महाराजांनी, आणि वापर केला जातो जय शिवाजी पाडा कबर। अरे शिवाजी महाराजांनी बांधलेली कबर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पाडलं जातं, हे अत्यंत दुर्दैव आहे। आमच्या पोराच्या डोक्यात बसलं जातं काशी न होती, मथुरा न होती, शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती।
अरे काशीन मथुरा शिवाजी महाराजांच्या ताब्यातच नव्हती. काशीन मथुरा होती औरंगजेबाच्या ताब्यात, ती शिवाजी महाराजांना वाचविली कशी, याच्यावरही विचार होत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या विचारचक्र जर समाजापुढे सुरू व्हायला झालं तर 100% या देशामध्ये प्रगती होऊ शकते. आज भारतामध्ये एक चित्र उभा केलंय, मुसलमान म्हणजे अतिरेकीच. काल एका कार्यक्रमाला गेलो होतो औरंगाबादमध्ये. आमचा एक संघटनेचा कार्यकर्ता लांबलचक दाढीवाला, आम्ही कार्यक्रमाला जाऊन बसलो. MIDC चिकलठाण्याचा PI आला 15 मिनिटांना. आपण कोण? म्हणजे काय झालं? आम्ही भारताचे नागरिक. त्याला म्हणतो आपण कोण? म्हणजे काय झालं? नाही तुम्हाला दाढी अतिरेकी वाटली आम्हाला विचारायला आलो. दाढी म्हणजे अतिरेकी काय? त्याला मला जरा हळूच बोल, लोक बोलताय. डिस्ट्रिक्ट 42 त्यानं आमचं नाव पिलवून घेतला, पुढे गेला. कार्यक्रम संपला, त्याला विचारलं का रे बाबा तू काय विचारायला? नाही मला वाटलं मुसलमान आहे काय की म्हणून अतिरेकी वाटलं मला. PI औरंगाबादचा. त्यांना म्हणलं दाढी राखलेला माणूस अतिरेकीच असतो काय? मग मालेगावच्या बॉम्बस्फोटात जे पुराणूक पांडे सापडले हरामखोर, यांना काय दाढ्या होत्या काय? त्या नांदेडमध्ये पुण्याला जे अतिरेकी सापडले साले, हे काय मुसलमान होते काय? इंदिरा गांधीला कोण्या मुसलमानानं मारलं काय? महात्मा गांधीला मुसलमानानं मारलं काय? राजीव गांधीला मुसलमानानं मारलं काय? काय चाललंय काय? अरे अतिरेक्यांना धर्म नसते आणि जातही नसते. त्यांच्या बंदुकीला कोणत्याही गोळीला रंग नसतो. मात्र त्या गोळीतून निघालेलं रक्त माणूस मरल्यानंतर फक्त लालच असतं. ही साधी गोष्ट ही समाजाला कळली पाहिजे. आज पाकिस्तानमध्ये धार्मिक दंगली होत आहेत, तिथं बॉम्बस्फोट होत आहेत. हे काय हिंदू करतात का इथले जाऊन? आणि पुन्हा आम्हाला SMS येतात, हर मुसलमान अतिरेकी नहीं होता, लेकिन पकडा गया हर मुसलमान अतिरेकी क्यों होता है. म्हणजे या देशामध्ये अशा प्रकारची प्रचार यंत्रणा राबविली जाते. या देशातला प्रत्येक मुसलमान अतिरेकी आहे. संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही रोज सांगतो की जे अतिरेकी मुसलमान असतील त्यांना भर चौकात ठेचून मारा. पण या देशावर प्रेम करणारा सर्वसामान्य मुसलमान, याचा त्या अतिरेक्याशी काय संबंध? आणि जो भारतातला मुसलमान रोज 5 वेळेस नमाज पडताना अगोदर या भारताच्या मातेवर माथा टेकतो आणि मग अल्लाचं नाव घेतो, तो मुसलमान या देशाचा गद्दार होऊ शकतो काय? हा प्रश्न आम्ही विचारला. आणि मुसलमानाच्या एवढ्या बदनाम्या करूनही आज भारतामध्ये मुसलमानाचे एवढे धंदे चालतात. त्याचं एकमेव कारण आहे, नम्रपणावर शिकावं तर फक्त मुसलमानाकडूनच शिकावा, हेही आम्ही सांगतो. आणि या देशातले मुसलमान सुखा समाधानानं या देशात जगत असतील, त्याचं एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना. त्याच्यामुळे या देशातला मुसलमान अत्यंत सुख समाधान इज्जतीने या देशामध्ये जगू शकतो. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. राजकारणावर इथे चर्चा होते, पण माझं मत आहे या देशातलं राजकारण अत्यंत भावनिक आहे. मुसलमानाला सांगितलं जातं तुम्हाला भाजपचा शिवसेनेचा धोका आहे, आम्हाला सांगितलं जातं तुम्हाला मुसलमानाचा धोका आहे. आधे इधर आधे उधर, बाकी काय रे? बाकी किधर गए? म्हणजे अर्धे इकडे घालायचे, अर्धे तिकडे घालायचे. कधी सरकार पंजाचं येणार, कधी छक्क्याचं येणार, पण आपला काय फायदा? याचा गांभीर्यानं कुठतरी समाजाने विचार केला पाहिजे. आपल्या देशामध्ये नेमकं काय होतंय की चांगले माणसं राजकारणात येऊन याचा पक्का बंदोबस्त आहे. काय सांगितलं जातं राजकारणात की राजकारण वाईट आहे, पैशावाल्याचं आहे, दादागिरी करणाराच आहे, वशिल्यावाल्याच आहे, त्याला कोणतरी गॉडफादर पाहिजे, त्याच्या खानदानात राजकारण पाहिजे, तरच माणूस राजकारणी होऊ शकतो. शुद्ध अफवा. लोकशाहीमध्ये याच्यातलं एकही चालत नसतं. तुम्ही आम्ही नालायक आहेत, चांगले माणसं याच्याकडे दुर्लक्ष करतोय म्हणून यांचं फावतंय. जर तुम्हाला सध्याच बघायचं असेल तर मी 2 उदाहरणं देईल. विदर्भात गेलात तर आमदार बच्चू कडू याला जाऊन भेटा, आणि पश्चिम महाराष्ट्रात गेलात तर आमदार राजू शेट्टी या 2 आमदाराला भेटा. पैसा नाही, गॉडफादर नाही, पक्ष नाही, कार्यकर्ते फक्त, आणि 4 मीडिया चीत करून हे कारखानदाराला पाडून हे माणसं निवडून येऊ शकतात. हे तुमच्या पुढला उदाहरण आहे. सध्या मी आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. या आमदाराचं कसं काय? काही खरं नाही. त्याचं कसं काय? पडण्याची शक्यता आहे. याचं कसं काय? येण्याची शक्यता आहे. हसन मुश्रीफचं कसं काय? 100% निवडून येणार. मुसलमान या देशामध्ये निवडून येणं किती अवघड आहे मला 100% माहिती. कारण राजकारणात मुसलमानाचा काटा काढणं अत्यंत सोपं आहे. तो मुसलमान आपला काही संबंध भले भले मतदान करीत नाही. निवडणुका सुरू झाला की आपण काय करतो की हे माझा, या पक्षाचा, त्या पक्षाचा, या गटाचा, त्या गटाचा, ह्या इकडं तर तो तिकडं. त्यामुळं नालायक लोक निवडून येतात. म्हणजे आपल्या पुढे 2 नालायक उभा असतात, त्यापैकी एका नालायकाला आपल्याला निवडून द्यायचं असतं. या देशाचं सगळ्यात मोठं दुःख नाही. उमेदवार कुठून लादला पाहिजे? उमेदवार मतदारसंघातून लादला पाहिजे. इथं गॉडफादर वरून उमेदवार लागतो म्हणून आपल्या देशाचा बोरा वाचतोय. माझी एकच विनंती आहे की राजकारणात चांगली माणसं गेली पाहिजे. राजकारणात चांगली माणसं जाण्यासाठी प्रबोधन घडलं पाहिजे. कारण जमाना बुलेटचा नाही, जमाना बॅलेटचा आहे. राजा आता राणीच्या पोटी पैदा होत नाही, तर मतदानाच्या पेटीतून पैदा होतो. ही ताकद बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला दिली, तिचा वापर करा. आणि जर विकासच घडवायचा असेल तर राजकारणात आणि प्रश्नात चांगली माणसं आली पाहिजे. निवडणूक लढवायला चांगले माणसं तयार व्हा आणि या प्रस्थापिताला मातीत घालण्याची तयारी ठेवा. धन्यवाद.